डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मला वाटतं गेले 20 वर्षापूर्वी हे झाड बघितलं होतं। अगदी छोटंसं झाड आहे, ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याची इच्छा झाली आहे आणि त्याला फ्लावरिंग देखील आहे। आपण बघू शकता इथे किती लहान झाड आहे, ते दाखवले जरा क्लोजअप घे पूर्ण। ओकेच बघा मित्रांनो, हे जे आहे छोटंसं, मला वाटतं फार तर फार 5 इंच याची उंची आहे जमिनीपासून। थोडा हा ड्राय भाग असल्यामुळे कदाचित वाढलेलं नाही, अजून थोडंसं वाढू शकतंय। याला शेंगा देखील लागलेल्या आहेत। याला टायनी पेरिविंकल किंवा लहान सदाफुली असं म्हटलं जातं। आपल्या सर्वांना सदाफुली माहिती आहे, पांढऱ्या रंगाची किंवा गुलाबी, साधारणपणे जांभळट रंगाची सुद्धा येते, आपण बागामध्ये लावतो। ते देखील एक मेडिसिनल प्लांट आहे, पण त्याच्यापेक्षा अत्यंत गुणकारी आणि वाईल्ड असं हे उगवणारं जे झाड आहे, याला लहान सदाफुली किंवा लॉचनेरा पुसिला किंवा कॅथेरॅन्थिस पुसिलस एपोसायनेसी फॅमिलीमधलं हा मेंबर आहे। आपण थोडंसं जवळून बघू शकता, याला छोट्या शेंगा लागलेत। शेंगा म्हणजे अगदी मला वाटतं 1-1.5 सेंटीमीटर लांबीचं अशा छोट्या छोट्या 2 शेंगा आहेत आणि फूल तर एकदम छोटंसं आहे। अगदी आपल्या नाकामध्ये महिला दागिना वगैरे ते घालतात ना, काय त्याला म्हणतात, कायचं नाव आहे लक्षात नाही त्याचं आता, तर अगदी तेवढंच अत्यंत नाजूक छोटं सुंदर फूल त्याला लागलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये एक वैद्य आहेत हरिचरण सिंह नावाचे, सध्या त्यांचा काही संपर्क नाही किंवा आहेत किंवा काही माहीत नाही, तर त्यांनी मला ही माहिती सांगितली होती एकदा भेटीमध्ये की मूळव्याध, कोणत्याही स्वरूपाची मूळव्याध, ज्या मूळव्याधमध्ये ऑपरेशन तुम्ही थांबवू शकता अशा पद्धतीची ताकद ह्या झाडामध्ये आहे। पण थोडंसं दुर्मिळ आहे। त्याचं पंचांग वापरतात, फार तर फार 7 दिवसाचा त्याचा तो कोर्स घेतला जातो। याचं पंचांग दह्यामध्ये घेतलं जातं, दही गोडसं असावं लागतं आणि काही पथ्य आहेत तर मूळव्याधीमध्ये अत्यंत गुणकारी आहे। खास करून जंगल उतारावरती कडेलाच असं उगवणारं हे झाड आहे। अगदी सुंदर देखणं, पुन्हा एकदा सर्वांनी डोळ्यात साठवून घ्या, कारण हे झाड पुन्हा पुढच्या वर्षीच बघायला मिळेल, कारण पावसाळ्यातच उगवून येतं। आता याचं मला वाटतं काही दिवसानंतर बिया पडतील, एक 15-20 दिवसानंतर तसंच जमिनीत राहील, पुन्हा पुढच्या पावसाळ्यामध्ये ते उगवून होईल। त्यामुळे तुम्हाला पुन्हा त्याचं दर्शन मुश्किल आहे। धन्यवाद।